काय सांगू तुम्हाला, आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणून एवढ्या मन लावून निगुतीनं स्वयंपाक बनवला मी आणि कस्टमरच्या एका चुकीमुळं अर्ध जेवण वाया गेलं माहिती आहे का. आणि जेवण वाया गेलं ना की माझी तळपायाची आग मस्तकात जाते, कारण एवढ्या मुलं मागीचं आपण आणायचं आणि ते असं फ्रीजमध्ये ठेवून नंतर डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं, हे मला अजिबात आवडत नाही. असो नेमकं काय झालं ते मी सांगतेच पुढं. तोपर्यंत आपण वरणासाठी तूर डाळ आणि मूग डाळ सेम क्वांटिटीमध्ये भिजत घालूया. डाळ भिजते तोपर्यंत इंडसवालीकडून आलेल्या भांड्यांचं अनबॉक्सिंग करूया. इथं मी 3 लिटरचा कुकर मागवलेला आहे. सोबत मस्त असा इंडसवालीकडून लेटर आलेला आहे, एक मॅन्युअल आणि वॉरंटी कार्डसुद्धा आलेलं आहे कुकरचं. तर आपण पहिल्यांदा कुकरचं झाकण काढून घेऊया. बघू शकता मस्त असा 3 लिटरचा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे. सगळीकडे एकसारखी फ्लेम लागून अन्नपदार्थ व्यवस्थित शिजले जावे यासाठी सँडविच बॉटम दिलेला आहे. आणि बघू शकता मस्त असा आपला ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे. सेम कुकर मी मागच्या वेळेला सुद्धा मागवला होता, कारण माझे ह्या पद्धतीचे कुकर जे आहेत आतल्या झाकणाचे ते कोणी ना कोणीतरी घेऊन जाते, म्हणून म्हटलं 2 असावे. अजून एक कोणीतरी घेऊन गेलं तर हा तरी माझ्याकडे राहील. अजून एक भांडं मी मागवलेलं आहे. हे खरं तर राईस पॉट आहे, पण त्याला स्टेनर लीड आहे आणि लॉकेबल हँडल आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ जर आपण धुतला तो गाळत असताना अजिबात खाली पडणार वगैरे नाही. ह्या भांड्याचं नाव जरी राईस पॉट असलं तरी मल्टीपर्पजसाठी हे आपण यूज करू शकतो. जसं की मी वरती फोटो दिलेला आहे, पास्ता, नूडल्स, कणीस, रताळी वगैरे याच्यामध्ये आपण शिजवू शकतो, भाज्या धुवू शकतो, भाज्यासुद्धा उकळू शकतो. तर हँडल लॉक असल्यामुळं आपल्या भाज्या धुताना याच्यातून खाली वगैरे पडणार नाहीत. हेवी बॉटमचं मस्त असं ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचं हे राईस पॉट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स देते, तिथे जाऊन नक्की चेक करा. आणि कुठलंही भांडं ऑर्डर करायचं असेल तर रेश्मा 12 हा कोड लावायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. आता आज भांडी पहिल्यांदाच वापरायची आहेत म्हटल्यावरती छान घासून धुवून घेतली पाहिजेत. तर कुकर आणि राईस पॉट दोन्ही छान घासून घेतले. कुकरमध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ होती ती घातली आणि सोबत तेच डाळीचं पाणी होतं तेच घातलेलं आहे. नंतर झाकण लावून आपल्याला लो फ्लेमवरती हा कुकर ठेवायचा आहे, जेणेकरून आपली डाळ जी आहे ती बाहेर येणार नाही आणि याची शिट्टी होऊ द्यायची नाही. हे बघा लो फ्लेमवरती मी कुकर ठेवलेला आहे शिजण्यासाठी. तोपर्यंत आपण इकडं जिरा राईस बनवणार आहे त्याची तयारी करून घेऊया. राईस पॉट मी कुकरवरती ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये काही खडे मसाले घातले जसं की जिरं, स्टारफूल, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र. पाणी आणि मीठ घालून छान उकळायला ठेवलं. तोपर्यंत इकडं आपण तांदूळसुद्धा धुवून घेऊया. गावाकडून आणलेले कोमल तांदूळ संपले. आता मी हे दुकानातून कोलम तांदूळ आणलेले आहेत 50 रुपये किलोवाले. छान धुवून घ्यायचे आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये घालायचे. इकडे बघू शकता आपला कुकर जो आहे तो शिट्टी व्हायला आली तेवढ्यात मी तो बंद केला गॅस. शिट्टी होऊ द्यायची नाही, म्हणजे आपल्या डाळीतलं सत्व जे आहे तर तसंच राहतं, डाळ फसफस बाहेर येत नाही कुकरमधून. आणि आधीच 10-15 मिनटं डाळ भिजत घातल्यामुळं डाळ एका शिट्टीच्या आतमध्ये व्यवस्थित शिजते. इकडं जिरा राईसच्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी तांदूळ घातले, 2 वाटी तांदूळ घेतले होते मी. 1 चमचाभर तूप घालायचं, म्हणजे भात मऊ लुसलुशीत होतो आणि भाताचा एक तुपाट सुगंध येतो. आणि झाकण ठेवून छान शिजायला ठेवायचं. भात शिजतोय तोपर्यंत इकडं वरणाला फोडणी द्यायची तयारी करूया. मस्त मार्केटमध्ये नवीन लसूण आलेला आहे, ताजावाला. लसणाच्या 4-5 कुड्या सोलून घ्यायच्या, 2 मिरच्या छान चिरून घ्यायच्या, टोमॅटोसुद्धा अर्धा किंवा 1 जसा त्याचे आकार असेल त्या बेतावरती राहील ते. तर मी तर अर्धा टोमॅटो यूज करणार आहे. छान चिरून घेतला मी टोमॅटो. आता या 4 कुड्यांसाठी खलबत्ता कुठं काढता म्हणून खलबत्त्याच्या दांड्यानं असं चॉपिंग बोर्डवरतीच मी ठेचून घेतला खलबत्ता नव्हे लसूण. कुकरचं पूर्णपणे प्रेशर गेलं की कुकर खोलून बघायचा. मस्त अशी डाळ शिजलेली आहे, झाकण बिकन अजिबात ओलं झालेलं नाही, फसफस डाळ बाहेर आलेली नाही. बघू शकता तुम्ही छान अशी गुरगुरी डाळ शिजलेली आहे. इकडे आपला जिरा राईससुद्धा तयार होत आहे. बघू शकता तुम्ही मध्ये त्याच्यामध्ये उलातनं फिरवत राहायचं. डाळ घोटून घेतली छान. आता लगोलग फोडणीसुद्धा देऊया. हे पातेलेसुद्धा मी इंडस व्हॅलीवरून मागवलेलं आहे, मस्त जाडजूड आहे. आणले तेव्हापासून मी त्याच्यामध्ये वरण बनवते, कधी भात बनवते. मस्त आहे. तुम्ही हे सुद्धा पातेलं तिथून ऑर्डर करू शकता. पातेल्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल घातलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, लसूण घातला, हिंग घातलं, मीठ घातलं, टोमॅटो घातला, चांगलं परतून घेतलं, थोडीशी हळद घातली आणि पुन्हा एकदा छान असं परतून घेतलं. सगळं परतून झालं की याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून आणि घोटून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आणि कुकर विसळून आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला जसं पातळ घट्ट लागत असेल वरण त्या प्रमाणात.
तर मी अर्धा ग्लास पाण्याचं घातलेलं आहे. वरून छान कोथिंबीर पसरून घेतली. आता मस्त लो फ्लेमवरती वरण शिजायला ठेवायचं. तोपर्यंत इकडे बघू शकता आपला जिरा राईस तयार झालेला आहे आणि छान मोकळा फडफडीत असा भात आपला जिरा राईस तयार आहे. अजून थोडासा मला याच्यातून पाण्याचा आवाज येत होता म्हणून मग मी झाकण ठेवून तसाच 2 मिनिटं ठेवला. आता याच कुकरमध्ये आपण राजमा बनवणार आहोत. तर मी 1.5 टोमॅटो मोठे मोठे कट करून घेतले. मोठा मोठा कांदासुद्धा चिरून घेतला. हे चॉपर मी आमच्या वडगाव शेरीच्या उरसातून घेतलेला आहे. मस्त काम करते 1 नंबर. आणि त्याच्यामध्ये मोठा मोठा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान चॉप करून घेतलं. बघू शकता छान असं चॉप झालेला आहे. तोपर्यंत इकडे जिरा राईस काय म्हणतोय बघूया. तर भात आपला जिरा राईस तयार झालेला आहे. त्याला आता काढून बाजूला ठेवूया थंड होण्यासाठी. इकडे आपलं वरणसुद्धा छान असं उकळून तयार झालेलं आहे. ते सुद्धा खाली गॅसवरून उतरून ठेवूया. चला तर मग आता राजमा बनवायला घेऊया. तर ज्या कुकरमध्ये आपण वरणाची डाळ शिजवून घेतली होती तोच कुकर मी विसळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घातलं, जिरं घातलं, चॉप केलेले कांदा टोमॅटो घातला, आलं लसूण पेस्ट घातली आणि छान परतून घेतलं. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तुझ्याकडे भरपूर कुकर आहेत म्हणून तुझं बरं आहे. आमच्याकडे 1-2 कुकर असतात तर आम्ही कसं मॅनेज करायचं. तर मॅनेज करायचं म्हटलं तर सगळं होतं. एक पदार्थ आपण बनवून काढून घेतला तरीसुद्धा चालतंय. 2-2.5 वर्षापूर्वी माझ्याकडे तरी कुठे एवढे सगळे कुकर होते. एकच होता. त्याच्यातसुद्धा मी मॅनेज करतच होते की. असो कांदा टोमॅटो छान भाजून झाले की याच्यामध्ये मी मसाले घातले, मीठ घातलं. मसाल्यामध्ये मी किचन किंग मसाला, मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घातलेला आहे. धनी पावडर संपली होती, तुम्ही असेल तर घाला. आणि छान परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये राजमाच्या शेंगा होत्या त्या सोलून याच्यामध्ये घातलेल्या आहेत मी. राजमा शिजेल एवढ्या अंदाजानं पाणी घालायचं. कोथिंबीर घालून झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. इकडे बघू शकता आपला मस्त असा जिरा राईस तयार आहे आणि छान असा फडफडीत मोकळा मऊ लुसलुशीत भात आपला तयार आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कधी आपल्या घरी पै पाहुणे मित्रमंडळी येणार असेल किंवा घरात काही कार्यक्रम असेल तर जिरा राईस बनवायचा असेल तर सेम या पद्धतीने बनवा, अजिबात चुकणार नाही. इकडे आपलं वरणसुद्धा तयार आहे. वरणामध्ये मूगडाळ घातल्यामुळं वरण जरी पातळ वाटलं तरी ते थंड होत आलं की घट्ट होतं. इकडे बघू शकता मस्त अशा राजमाला शिट्ट्या होत आहेत. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. मस्त असा राजमा शिजतो 4 शिट्ट्यांमध्ये. आणि थोडंसं पाणी असं आहे असं वाटत असेल तर ते झाकण काढून थोडंसं आटवलं तरीसुद्धा चालतंय. बघू शकता छान असा राजमा शिजलेला आहे. पुन्हा एकदा कोथिंबीर थोडीशी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली राजमाची भाजी तयार आहे. जिरा राईस सोबत खूप छान लागते. नक्की करून बघा एकदा. हे राजमाच्या शेंगांमधले दाणे आहेत, भिजत घातलेला राजमा नव्हे. इकडे आपले चपात्यासुद्धा तयार आहेत. मस्त असे टिफिन भरून देऊया. मेन मुद्द्याला हात घालायच्या आधी मी तुम्हाला सांगते की डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. तिथं जाऊन नक्की चेक करा. कुठलंही भांडं घ्यायचं असेल तर रेश्मा 12 कोड लावायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. तर झालं असं की आज 3 टिफिन होते खरं तर, 2 फुल आणि 1 हाफ. पण एका मुलीनं टिफिन अचानक कॅन्सल केला. अचानक म्हणजे मला जवळजवळ 8 वाजता सांगितलं तिने की आज टिफिन नको म्हणून. मग मी जो हाफ टिफिन नेणार होता त्यालासुद्धा फुल टिफिन भरून दिला. आज व्हिडिओ बनवत होते तर असं झालं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. बऱ्याच वेळेला असं होतं, ऐन वेळेला कस्टमर सांगतात की टिफिन नको म्हणून. मग अशा वेळेला जेवण शिल्लक राहतं. शिल्लक राहिलेलं जेवण दुसऱ्या दिवशी आम्हाला खायला लागतं. आता ठीक आहे आम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ पण आज महाशिवरात्रीचा उपवास आला त्याच्यामुळं हे जेवण आजही तसंच राहणार. आजचा टिफिन नको हे जर वेळेत सांगितलं नाही तर त्या टिफिनचे सुद्धा पैसे लावणार असं मी नियमामध्ये सांगितलं होतं. तेव्हा तुम्हाला वाटलं की अरे बापरे किती कडक नियम वगैरे, पण असं मी फक्त बोलले होते. एकदाही कोणाकडून पैसे घेतलेले नाहीत आणि एवढा सगळा भात शिल्लक राहिलेला आहे तुम्ही बघू शकता. असो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.